कसेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. सो गाईस, मी आलो मामा संच्या वस्तीला. कधी चालू झालं 3-4 दिवस काहीतरी झालं मी वस्तीला आहे. सो मामा आलता मला घ्यायला, तर मी काजूरमारला आलो आहे. तर आता मी चाललो आहे, मामी आणि रॉकस्टार मला घेऊन चालले फिरायला बँड्राला. सो मी तुम्हाला पण नेईन आणि त्याच्या आधी मी काय नाही भेटूनंतर बाय. गाईस ते इथे घेतलंय ना मी भाकऱ्या करायला बघा. मामी सोबत भाकरी करते मी आणि भाकरीतून मी फाडले जराशी. इथे ती भाकर बरोबर गोल झाली असते. तिथं मामी पण भाकऱ्या करतं. रॉकस्टार बघा लॉलीपॉप खात होती बघा, आता जस्ट फेकला लॉलीपॉप. खायची गंदी लडकी. गाईस लय जणांना प्रश्न होता का ही कोण आहे म्हणून. ती मामाची साली आहे. दादू रास असेल त्यानं आताच रॉकस्टार आणि आम्ही याची खेचत होतो. नाही रॉकस्टार बोल ना काहीतरी. नाही खरंच. आणि आम्हाला सांगते तयारीचं आम्हाला बोलतो तयारी काय स्वतः बघा काय दादा मेंटल. श्रद्धा मामी यायचे गाईस अजून. मग मामी आल्यावर आम्ही लगेच सटकू नंदीला सोडून भेटू गाईस. आल्या हिचे दात दाखवून तुम्हाला बाय. गाईस तर मामी काढते तिकीट बँड्राचे रिटर्न. स्वतः आम्ही इथून निघू आणि मला लाज वाटते ब्लॉगिंग करायला. घरची असते तर कशा आजूबाजूला असते नाही तर कोणच नाही तर मला लाज वाटतं. आणि रॉकस्टार आहे पुढं छोट्या बेबीला घेऊन आलं. निघूला पण आणलं आम्ही सोबत. भेटू पुढं काहीच. तर ट्रेन आली आता मी ट्रेनमध्ये बसू आणि आम्ही फक्त 3-4 जण चालू. दीदी खूप ब्लॉग करतोय याला मग याला बी आणले गाईस आम्ही. ट्रेन गर्दी देखो गाईस. एक डब्बा भरलाय आता भेटू गाईस ट्रेनवरचा डब्बा. गाईस तर आम्ही उतरलो ट्रेनवरची. दोन ट्रेन पकडायला लागल्या. आता फायनली बँड्राला पोहोचलो आणि कुठं जायचं आहे ते माहिती नाही. इथं आल्यावर आम्ही डिसाईड करतो. सो भेटू गाईस नंतर. लाईटी आता लावले. बाय बाय गाईस. तर स्टेशनवरची आता आम्ही रिक्षा पकडले आणि रिक्षा किती लेट भेटली म्हणजे आम्हाला नुसते म्हणजे एक्स्ट्रा पैसे भेटतच नव्हतं. एक्स्ट्रा पैसे सांगत होतं काय पण पैसे सांगत होते. सो फायनली भेटली रिक्षा आम्हाला आणि आता मी चाललो. कुठे चाललो मग आम्ही? बँड स्टँडला. गाईस तर आम्ही आलो शाहरुख खानचा बंगला बघायला. मन्नत अजून बनली नाही काही. ती बघा लोडिंग. मन्नत इज लोडिंग. बनली बाबू पाणी पण पाणी बनल तो बनल. पण आम्ही असेच बँड्राला आलतो सोबत. हो बघायला दाखवतो हे बघा. आता शाहरुख खान येणार आहे गाईस आम्हाला भेटायला. शाहरुख खानचे पोरं डायरेक्ट शाहरुख खानच्या पोराने गाईस मला प्रपोज केलं यू नो. गाईस तर आलो मी बँड स्टँडला आणि काय नाही. टुडेज माय आउटफिट गाईस. हा आउटफिट होते तो घातला कारण की मी कपडेच काही जास्त नाही आणलं म्हणजे पण जास्त नाही आणलं. गोल्डन मॅन काय तुम्हाला गोल्डन मॅन दाखवतात. कसली हवा आहे जाम भारी म्हणजे पाऊस असं हा पाऊस असतं ना. तुम्हाला क्लोज मध्ये जाऊन दाखवतो गाईस. आणि तो रिअलच आहे आणि बघा राहायला फोटो काढतो गाईस. मग दाखवतो गाईस. बघा ना किती टाइम तसाच उभा हालत पण नाही थोडा पण. आणि तो रिअल आहे. तालपणा बघ कशी करते.
पब्लिक बघा त्याला बघायला किती जण. बोल के चल देने का था. हाँ ठीक है स्टार्ट. हेलो अरे क्या था? मर्द क्या है? मर्द एक क्या है? मर्द तो एक इंसान है. मर्द एक क्या है? हेलो एक्सक्यूज मी. अच्छा मुझे ये बताओ मर्द एक क्या है? वो कैसे? कोई साथ फेरे लेके खेलता है तो कोई प्यार के नाम से. मेरा सेम क्लिप बना ना. भाई बहुत सही. वेट स्टार्टिंग नहीं हो गया. गाईज तर इथे रँडमली अशी 2 पोरं भेटली. त्यांना माझ्यासोबत रील अशी म्हणजे ते क्वेश्चन वगैरे विचारतात बघा, ते अशी व्हिडिओ बनवायची होती. सो मी झालो रेडी. पहिला नव्हतो पण नंतर झालो. सो आता ती रील काढतून तर भेटू नंतर. गाईज तशी 3 पोरं रँडमली अशी भेटलेली. ती म्हणजे असे ते नाही का मरीनला वगैरे असे फिरताना ते क्वेश्चन विचारतात आणि म्हणजे ते पोरी डायलॉग बोलताना असं सॅड होऊन तसं काहीतरी, पण थोडा स्क्रिप्टेड पण होता. सो मजा आली. मस्त व्हिडिओ बनल्या आणि काहीतरी भेटला पण एक कंटेंट म्हणून. आणि काय नाही सतत आता मी बसलो इथं आणि मला नुसतं हसायला येत होता कारण की मी हिंदी अशी मी एवढं पागल सारखी हसवली ना म्हणजे राज, कारण की काहीच मला हिंदी जमत नाही. काही करू मला हिंदीच येत नाही. मी मध्ये अडकत होतो पण काही ना बोललो. तुम्ही इन्स्टाला जाऊन रील्स बघू शकता. भेटू गाईस नंतर. बाय गाईस. तर आम्ही फोटोशूट वगैरे केला, मजा मस्ती केली मस्त आणि आता चाललो अजून फिरायला कुठंतरी इथंच फिरतून. आणि तो माणूस हलतच नाही गोल्डन मॅन. भेटू गाईस पुढं. गाईस हा बोल कसं बोलवते युगुला. किती क्यूट आहे तो टेडी. भाऊ तू पण कर अशा. किती क्यूट. तू पण कर अशा. तुला अशा कर अशा. तू पण कर अशा बाबू. तू पण कर अशा. बाबूची आवाज झाली. आवाज ऐकलाय तर आता मी बसल्यावर खायला आणि मोमोज आलाय स्टार्टिंगला. त्याला बघा थंडा पिताय नाकांशी गळतं तरी. हसते तो वरी त्याला बोलला तरी. अरे बाबू काय नंतर खाल्यावर. आता मी जरा दमलो. तिथं आमचा सँडविच पण आलाय. मामीला मोमोज खपला ना आणि सँडविच पण आलाय. यम्मीत आहे. इथनं खातो बघा. बँड्राला आले तर तुम्ही पण इथं या. लाईटमुळे दिसत नाही. खावा. हां गाईस आता पोचलो बँड्रा स्टेशनला. सो आता घरी चाललो. रिक्षाशी आलो इथं. जाम मजा आली गाईस. रास मजा गेली आम्ही. आणि आता गपचूप ट्रेन पकडून आणि गपचूप घरी जाऊ गाईस. सो मी स्टोरीसाठी काय फोटोज काढले नाही म्हणजे असं लोकेशन वगैरेचं. सो मी आता या स्टेशनचा फोटो ठेवणार आहे स्टोरीला. बाय गाईस. तर फायनली पोचलो आता आम्ही कांजूरमारला म्हणजे स्टेशनला. सो आता चाललो फटाफट घरी आणि रास दमलो आम्ही. रॉकस्टारच्या मला झगडा झाला गाईस. नाही रॉकस्टार मूवी दिखाव. आमचा झगडा नाही झाला गाईस. आम्ही बस मस्ती करता मस्ती. आमचा कधीच झगडा होऊ शकत नाही. सकाळी आवरे भारी दिसत होतो मी ना. आता बघा पटलून. हा ना
तोंड बघून कोण कुत्रा बी भावने म्हणत बरं की कुठली रील स्टार कुठली यूट्यूबर वर की अशी करते ते सगळं सोडा गाईस. भेटू डायरेक्ट घरी गेल्यावर चढून शिड्या गाईस. तर फायनली पोचलो आता आणि आता आम्ही झोपू म्हणजे झोपणार तर नाही गाईस एवढ्या लवकर बट टाइमपास करू आणि झोपू. सो गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर आणि भेटू उद्या गाईस. तो नेक्स्ट ब्लॉग के लिए वेट करो गाइस. बाय बाय, मिलते हैं कल सुबह. बाय.